हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर शुक्रवारी मला जरा उठायला उशीर झाला आणि काय करावं ते समजतच नव्हतं. डबा तर करायचा होता. 5:30 वाजल्या होत्या. मग आता ठरवलं कणिक मळूया आणि आपल्याकडं थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे, तर त्याचा आपण शेंगदाण्याच्या पोळ्या बनवूया. तर त्यात मी काय केलं, थोडासा गूळ मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्या कणकेमध्ये घालून छान अशा पोळ्या तयार करून घेतल्या. पोळ्या पण अशा एकदम टम फुगल्या होत्या ना, खूपच छान वाटत होतं. असं जणू काही मी रोजच करते अशी प्रॅक्टिस आहे असं झालं होतं आणि खूप छान फुगल्या होत्या त्या पोळ्या. मग लगेचच डबा भरून मुलांना डबा दिला. कसं असतं आपल्या स्त्रियांचं, प्रत्येक काम वेळच्या वेळी झालं तरच बरं आहे, नाहीतर ते पुढच्या कामामध्ये अडथळा करतं. थोडा उठायला उशीर झाला तर मुलं आज उपाशी गेली असती. खूप पटकन मला वाटते 15 मिनिटात मी हे पूर्ण केलं होतं. मुलं गेली आणि घराची ही काय अशी अवस्था होती. खूप खराब, असं बघून कामच करू वाटत नाही, पण काय करायचं ते आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून मी लगेच हे 15 मिनिटामध्ये आवरून घेतलं. परत क्लास चालू झाला आणि तो सुटला आहे. पण काही मुलांचे डाऊट राहिले तर मी नंतर ते कवर करून घेण्यासाठी काही मुलांना 10-15 मिनिट एक्स्ट्रा बसवते. तर तशीच ही मुलं होती. मॅथ्सचे काय डाऊट होते, मग ते मी त्यांचे क्लिअर करून घेतले. पण क्लास तर सुटला, पण माझ्या पोटात तर उंदीर पळत होते इकडून तिकडून. आता मी काय करू तेच विचार करत होते, मी खाऊ की काय करू. पण मी आधी देवपूजा करून घेतली आणि मग म्हणलं आपण काहीतरी आता खाऊया. मग थोडासा नाश्ता केला. सकाळी काय केलेलं होते पोळी, तेच मी खायला घेतली होती. ते खाऊन घेतल्यानंतर मी सगळी साफसफाई केली आणि देवपूजा झालीच होती ऑलरेडी. मग दुपारी आता मुलांसाठी काहीतरी जेवण बनवायलाच पाहिजे होतं. मग तो विचार चालला होता माझ्या डोक्यात की मी काय करू. ही मस्त अशी देवपूजा करून घेतली होती आणि आमच्या टी व्ही युनिटला अशा लाईट्स लावलेल्या आहेत. त्या कधी यूज होत नाही, कधीतरी मी लावते. लावाव्या लागतात, खराब होईल इलेक्ट्रिक वस्तू आहे म्हणून मी लावून ठेवते. दुपारी आता काय करावं हा विचारच पडला होता. म्हणून मी काय केलं, असं सँडविच केलं आणि मी खाल्लं आणि मग ते मुलांसाठी बनवून ठेवलं होतं बाकीचं. मुलं काय लगेच 15 मिनिटात येणारच होती, त्याच्यामुळे त्यांना असं गरम गरम बनवून ठेवलं होतं साईडला. दुपारी क्लास चालू झाला, पण 3 वाजता क्लास असल्यामुळं काही मुलांचा असा प्रॉब्लेम होतो आहे ना, खूप झोपतात. मग स्वतः मुलंच म्हणाली की मॅडम आम्ही उभं राहून अभ्यास करतो. काही मुलं एक्सरसाइज करत होती आणि क्लास सुटल्यानंतर मला जरा भूकच लागली होती. मग मी थोडासा तो शेंगाचा कूट राहिलेला होता ना, थोडासा 2 घास खाऊन घेतला, तेवढीच एनर्जी येईल म्हणून. नंतर मला स्वयंपाक पण करायचा होता. स्वयंपाक जास्त करून संध्याकाळचा जास्त नसतो, पण आज मुलांना मच्छी खायची होती म्हणून आणली होती सरांनी. मग आम्ही मच्छीची तयारी चालली होती. इथं भाकरी चालल्या होत्या. भाकरी करून घेतल्यानंतर ते पापलेट तळायचे होते अजून. ते जरा जास्तच लोड होता काल. मग भाकरी करून घेतल्या आणि नंतर मसाला करायचा होता. इथून सगळी तयारी होती. नाहीतर आठवड्याचा मसाला करून ठेवला ना, खूप सोपं पडतं. स्वयंपाक अर्ध्या तासात होऊन जातो. मग हे मसाला करून भाजून घेईपर्यंत हे खूपच उशीर झाला. मग चालू होतं तरी पण काय करायचं, खायचं आहे म्हणल्यानंतर थोडं तर कष्ट करायलाच लागेल, असं चालू होतं. माझं कसं असतं, मी नाही खायला एवढं हे करत नाही, म्हणजे थोडंफार काय असेल तरी चालून जातं. ओट्स वगैरे खाते, पण मुलं असतील तर असं नाही आपल्याला करून जमत. त्यांना परफेक्ट प्रोटीन सगळे विटॅमिन्स मिळायला पाहिजेत म्हणून धडपड असते आपली. आपल्याला थोडं कष्ट पडलं तरी चालेल. मग इथं भाजी मस्त शिजून झालेली आहे आपली तयार आणि त्याच्यात मी आता ही कोळंबी टाकून साईडला ठेवलेलं आहे, कारण अजून पापलेट पण भाजायचा राहिला होता. मग पापलेट भाजायची तयारी केली होती आणि काय झालं, पापलेट तळताना माझ्या अंगावर उडलं ते तेल. त्याच्यामुळे मी तिथून गेले आणि सरांनाच मी तो तळायला लावला. नंतर मी अशी वाढत होते सगळ्यांना जेवण. प्रतिक्रिया तर चांगली होती, सगळी भाजी चांगली झाली, पापलेट छान तळल्या गेलं आहे असं छान. पण उष्णता श्रीच्या अंगामध्ये खूप झालेली हे कळालं आणि काय झाले ते मी पुढं सांगतेच तुम्हाला. हे खरं तर उन्हाळ्यात होतं, पण ह्यांना आता हिवाळ्यातच व्हायला लागले. ते काय मी तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये नक्कीच सांगेन. जेवण वगैरे झालं.
तर हे आपलं थंडी खूप आहे आणि स्किन खूपच कोरडी पडले म्हणून हे स्किन केअर थोडंसं करून घेतलं. स्किन केअर करताना स्वराला सांगितलं होतं की मी थोडंसं तू स्टोरी बुक्स वगैरे वाचत जा, मुलांना सवय लागते अशी, झोपताना वाचलं ना त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी जातात, म्हणून त्यांना मी असं वाचायला लावत असते झोपताना. अशा खास त्यासाठी डीमार्टमधून मी अशी बुक्स आणलेली आहेत, 125 स्टोरीज वगैरे अशा त्या बुक्स आहेत. तर तिला ते वाचायला लावलं होतं. एक दिवस श्री एक दिवस स्वरा असं ते वाचत राहतात. मग आता हेअर केअर रुटीन झालं. आता मी बघत होते खरंच ही वाचते की नाही, म्हणून मी पण तिच्याजवळ बसून बघत होते ती प्रोनाऊन्सिएशन बरोबर करते की नाही आहे. श्रीची धडपड चालली होती मला पण दे वाचायला, पण नाही, स्वराची टर्न होती. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.